3.5 ते 4 लाख रुपये लागतो करायला. हे 3.5 ते 4 लाख रुपये लागते. परत लोकांचा गैरसमज असतो की जर एलिव्हेशन वाढलं, समजा असे डिझाईन वगैरे आलं किंवा हे बीम्स वगैरे आले तर खर्च वाढतो. जनरली काय असं नाही वाढत काहीच ना. नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलो आहोत की ज्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या तुम्हाला जो बंगला दाखवला होता की त्याची कॉस्ट आपण सांगितली होती की तो कसा त्याचा रिव्ह्यू केला होता. तुमच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या की हा ऍक्च्युली कसा झालाय, खरंच 12 मध्ये झालाय का, याच्यामध्ये मटेरियल किती लागलं, खर्च असा होऊ शकतो का, डिझाईन कसं आहे. आपण पुन्हा तिथं आलेलो आहोत आणि आता बघू शकता काम पण झालेले, प्लास्टर कम्प्लीट झालेलं आहे. त्या दिवशी आलो होतो तेव्हा ते काम कम्प्लीट झालेलं नव्हतं, पण आता काम पण प्लास्टरचं कम्प्लीट झालेलं, स्ट्रक्चरल काम रेडी झालेले. म्हणजे आपण जी कॉस्ट बोलत होतो की 12 मध्ये झालेलं आहे, तर त्यात ती जी कॉस्ट आहे ती आता त्याच्यामध्ये पूर्ण रेडी झालेलं आहे. तर हे एवढं स्ट्रक्चर तुम्ही रेडी झालेलं बघू शकता. तर आपण तुम्हाला पण डिटेलमध्ये दाखवणार आहे. आपल्यासोबत परत आहे केशव. आपण त्यांनी काम केलं त्यांना विचारून आहोत. केशव, मला सांगा की काय ते तुम्ही आता तुमचं स्ट्रक्चरल काम संपलेलं आहे म्हणजे, आणि आतापर्यंत किती खर्च झालाय? 12 लाख रुपये. तर किती मटेरियल लागलं तुम्हाला इथं आता? आम्हाला इथं 19,000 वीट लागली. 19,000 वीट. आणि काय रेट होता वीटचा? वीटचा 7,000 रुपये रेट होता आम्हाला. 7,000 रुपये 1,000 साठी, 1,000 विटासाठी 7,000 रुपये रेट होता. ओके, म्हणजे असा रेट तुम्हाला 19 लागला. आणि आम्हाला स्टील लागलं एक 2.5 टनाच्या आसपास. एका बंगल्यावर स्टील लागलं 2.5 टन. या बंगल्यावर तुम्हाला स्टील लागलं त्याला. आणि सिमेंट किती लागलं तुम्हाला? एक आम्हाला 6,500 बॅग लागला आता. एवढं कमी कॉस्ट मध्ये तुमची कॉस्ट कमी काय होते? कारण आम्ही लोकल असल्यामुळे आम्हाला लोकल रेट भेटत इथं आणि क्वालिटी जास्त तुमच्या साईडच्या कडे पुढे वेस्टिंग बेस्ट झालेले मटेरियल दिसत नाही, ज्याच्यामुळे कॉस्ट वाढतं. हा बेस्ट झालेले मटेरियल नाही, हे थोडंफार मटेरियल पडलेलं आहे, ते तुम्ही ऑलरेडी रियूज करणार आहे. मध्ये चला तर आपण बघू. पाठीमागे बघू शकता बाहेरच्या बाजूला की जे काही वेळेस झालेत मटेरियल तुम्हाला दिसणार ना. आणि इथं बघा फिनिशिंग पूर्ण कम्प्लीट झालेली आहे, प्लास्टर कम्प्लीट झालेलं जसं आपण बघितलंय प्लास्टर होतं. आणि इथं जे देवघर आलो ना बघा. आणि आपण बोललो होतो घराची कॉस्ट म्हणजे 15 स्क्वेअर फीट मध्ये काय ऍडजस्ट झालं. तर बघा त्यांनी छोटं ऍडजस्टमेंट होतं त्या ठिकाणी. आपण देवघर ऍडजस्ट केलं, त्याचा स्लॅब असेल, छोट्या गोष्टी ऍडजस्ट केल्या. म्हणजे मटेरियल जर असेल, मटेरियल जर उरलं तर त्यामध्ये त्यांनी जिथं जिथं यूज करता येते त्या ठिकाणी ते यूज केलं. त्यामुळे आता बघा हॉलचं पूर्ण प्लास्टर झालेलं आहे. तसंच आता इकडे आता आपण प्लास्टर चालू होतं, आता प्लास्टर फिनिश झालेलं आहे. त्या ठिकाणी वॉश बेसिनचा एरिया बघू शकता. आणि मला सांगा की आता हे जे समजा आता हे तुमच्याकडचं काम संपलेलं आहे, तर आता हे टाईल, इलेक्ट्रिक वर किती टाइम लागेल आणि किती दिवसात कम्प्लीट होऊ शकते? 1 महिनाभर जाईल. ओके. आणि बघ प्लास्टर तर कम्प्लीट झालेलं आहे. आता वरचं काम सगळं कम्प्लीट झालेलं आहे केशव? हो, वरचं पण झालेलं आहे. वरची आता काहीच बाकी नाही. आता क्युरिक खाली आहे, पाण्याचं काम चालू आहे. इकडे पण हे पण वरचा जो एक बेडरूम आणि मास्टर बेड होतं त्याचं पण सगळं प्लास्टर झालंय. आणि हे टाईलचं काम किती दिवसात पूर्ण होईल? स्टाईल एक 15 दिवसात 15 स्टाईल लागेल जवळ. हो, पूर्ण याला. आणि हे कधी चालू होणार आहे टाईलचं काम? एक 4 रूम चालू होणार आता सध्या. ओके. आणि इलेक्ट्रिकचं अंडरग्राऊंड फिटिंग वगैरे झाली ना? हा, अंडरग्राऊंड फिटिंग सगळं आहे, फक्त बोल्ट टाकायचं राहिले आमचे. फक्त पण स्लॅबमध्ये पण पाणी वगैरे ठेवलेलं आहे क्युरिंगसाठी. सन स्लॅब आहे. आणि इथं फ्लोर टू फ्लोर किती फूट ठेवली तुम्ही? काय म्हणलं? फ्लोर टू फ्लोर हाईट किती ठेवली? इथं 10.5 फूट आहे आपली. 10.5 फूट स्टँड. आणि आता हे आणि काय उरलेला मटेरियल पण हे गोष्टी होतात ना, याला एक हात शॉर्टेज मोठ्या वगैरे याचा बीम कॉलम आणि जे स्टील समजा याच्यामध्ये हे बीम्स वगैरे ते गेले ना. हो, त्यामुळे ते कॉस्ट कमी होते. बरोबर आहे ते. आणि पूर्ण प्रॉपर. आणि याचं आता हे वॉटरप्रूफिंग वगैरे वॉटरप्रूफिंग चालू करायचं आता. प्लास्टरचं पाणी मारायचं झालं. ऍक्च्युली याचा 1500 स्क्वेअर फीटचा आहे. हे 2 BHK, खाली 1 BHK आणि वरती पण एक बेडरूम, मास्टर बेडरूम आणि ओपन टेरेस. आणि खाली किचनची साईज वगैरे जी खूप मोठी साईज आहे. हॉल पण खूप मोठा आहे, त्यामुळे आहे एवढा वाटेल दिसतो. कारण 15 स्क्वेअर फीट मध्ये 2 BHK जनरल नसतो, 3 BHK पण होऊ शकतो. पण रूमच्या साईज मोठ्या आहे, गावात खेड्यात असल्यामुळे याच्या साईज मोठे आहे ना, त्यामुळे चालेल. आणि डिझाईन वगैरे बघू शकतो याच्यात पण काही. आणि परत लोकांचा गैरसमज असतो की इलिव्हेशन वाढलं, समजा असे डिझाईन वगैरे आलं किंवा हे बीम्स वगैरे आले तर खर्च वाढतो. जनरली काय होतं? नाही वाढत, काहीच नाही वाढत. आपलं जे स्टील बेजे पण त्याच्यामध्ये केलेलं आहे. ओके. म्हणजे जे पार कट झालेले आणि ते म्हणजे बंगारमध्ये काही आपल्याला ते आपण इथं यूज करून घेतो त्यांचा असं. म्हणजे गैरसमज लोकांचा की डिझाईन जर खूप चांगला असेल तर कॉस्ट वाढते. मग काय कॉस्ट वाढत.
हे डिझाईन खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तुम्ही इथं कर वगैरे दिलंय अपूर्ण बांधकामात केलंय आणि याला प्लास्टर वगैरे पण केलंय. ऍक्च्युली प्लास्टरला वेळ लागतो थोडा. हा वेळ लागतो. आतापर्यंत तुम्ही बोलता 12 खर्च आहे स्ट्रक्चर आहे 15 स्क्वेअर फीट आणि अजून किती काम पेंडिंग आहे. आता मॅक्झिमम आम्हाला एक 3.5 ते 4 लाख रुपये लागतं. 3.5 ते 4 लाख रुपये आम्हाला लागतेच. हो. पण चांगलं काम झालं. त्याच्यामध्ये प्लंबिंग इलेक्ट्रिकचा तुम्ही अंडरग्राऊंड नाही सगळं आमचं टाकून आहे सगळं. आणि अजून काय काय बाकी काय प्लंबिंग बाकी आमचं आणि एक स्टाईल बाकी आहे. टाईलचं काम बाकी प्लंबिंग बाकी आणि बोर्ड फिटिंग वायरिंगचं काम बाकी थोडं 3-3.5-4 लाख मग 4 लाख रुपये लढू शकतो. ते 4 मध्ये माफी करू शकतो. पण आता असं बरेच जणांचं म्हणणं आहे किंवा मला पण असं कधी वाटतं की 12 मध्ये इथपर्यंत होत नाही किंवा मग तेच त्यासाठी कशामुळे झालं काय होतं आमचं होण्याचं कारण एवढंच होतं की जे स्किलचे रेट कमी झाले एक वर्ष मागच्या वर्षी तेच आम्ही स्टील बुकिंग करून ठेवलं. ओके. परत जे स्वीटनचे रेट कमी होत्या तेच आम्ही एक मॅक्झिमम एक 30-35 हजार बुकिंग करून ठेवली होती कमी रेटमध्ये आम्ही समोरच्याला ऍडव्हान्स दिला. ओके. आणि त्यामुळे तो आमचा फायदा झाला. तुम्ही ओनरला ऑलरेडी सांगितलं होतं हा असं करून घ्या. परत जी आपली वाळू घेतली होती ती वाळू आम्ही जे ऍडव्हान्स मध्ये आधीच घेऊन ठेवली होती सगळ्या गोष्टी. गव्हर्नमेंटनी जेव्हा जी टेंडर चालू केलं होतं वाळू तेव्हा जवळ ती प्रोसेस गव्हर्नमेंटनं चालू केली तेच आम्ही घेऊन ठेवली. आम्ही तेवढेच अर्धे पैसे वाचले आमचे वाळू मध्ये जी वाळूला सगळ्यात जास्त कॉस्ट लागते लोक वाळूला शिवाय तुम्ही नॅचरल सँड वाळू मध्ये काय केलंय जे वॉश सँड वगैरे किंवा आर्टिफिशियल सँड मध्ये केलं नाही टोटल इटामध्ये ब्लॉक मध्ये सुद्धा काम नाही केलं एवढा रिसोर्स. आणि बघा तुम्ही अजून पण मला एक गोष्ट वाटतं इथं बघा आता एवढं घराचं बांधकाम झालं आणि एवढे ठोकळे पडलेले बघा म्हणजे जनरली काय होतं कटिंग खूप जास्त होती एवढी कमी कटिंग झालेली आणि म्हणजे जी क्वालिटी ती पण चांगली दिसते याच्यावर तुटत वगैरे नाही. आमचे जे कारागीर आहे म्हणजे जे आपले मटेरियल वेस्ट पडूनच देते नाही ते यूज होत सगळ्या गोष्टींचा यूज करून घेतला जातो. पैसे पैसे वाढत बरेच पैसे वाचले कमी असताना सीड गाडी लिमिट मध्ये वाचले केलंय. आता बघा हे कॉलमला वगैरे डिझाईन केलेलं म्हणजे प्लास्टर मध्ये काम केलेलं आहे हे डिझाईन वगैरे असतं प्लास्टर मध्ये केलेलं असतं या काय अशा येण्यासारखं जास्त वाढत वगैरे नाही एवढं तर हे कसं असतं मित्रांनो बंगल्याचे 2 प्रकार असतात बांधकाम करताना एक लक्झरी सेगमेंट किंवा हौशी जे असतात त्यांना वाटतं आपला ते मग ते प्रत्येक गोष्टी त्यांना लक्झरी पाहिजे असतात प्रत्येक गोष्टी एकदम कॉस्टली स्टीलची क्वांटिटी असेल सिमेंट क्वांटिटी असेल ब्लॉक्स असतील सिमेंटचे साईज असेल फ्लोर टू फ्लोर हाईट असेल या सर्व गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस तो लक्झरी सेगमेंटमध्ये जातो आणि त्यावेळेस ती प्राइस वाढते. पण जनरली स्ट्रक्चरल जे स्ट्रक्चर असतं बिल्डिंगचं याची प्राइस सेमच असते जनरली फक्त तुमच्या काही गोष्टी वाढल्या तर प्राइस वाढते. पण जर तुम्हाला लक्झरी सेगमेंटचा पण आम्ही एका हाऊस बंगल्याचा रिव्ह्यू केलेला आहे तर तो पण आम्ही तुम्हाला दाखवणार तो पण तुम्ही बघा. हा जर कॉस्ट कटिंग मध्ये असेल तर तो तुम्हाला पण पूर्ण एकदम मनमोकळ्याप्रमाणे खर्च केलेला बंगला तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त खर्च करून कसं बनवलेलं आहे कसं आणि त्याची जी प्राइस आहे कितीपर्यंत झालेली ती पण आम्ही तुम्हाला दाखवू. आणि तुमच्याकडे जर पण असा एखादा लक्झरी सेगमेंटचा किंवा कमीत कमी किमतीत बनवलेला एक कमीत कमी किमतीत बंगला असेल किंवा तुमच्याकडे वास्तू असेल तर आम्हाला गावा आम्ही तिथे येऊन रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करू किंवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्या बघू. जेणेकरून तुमच्याकडे जर एखादी लो बजेटमधील घर असेल बनवलेलं ते चांगलं असेल किंवा हायर सेगमेंट मध्ये लक्झरी बजेटमधलं एखादं घर बनवलेलं असेल बंगला बनवलं नसेल तर आम्हाला गावा आम्ही त्याचा नक्कीच रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामुळे इतरांना फायदा होईल. कमी खर्चात कसं बनवता येईल तुमच्याकडे अजून लिस्ट असेल ते आम्ही शेअर करा आम्ही नक्कीच त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट साईटमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.